केंद्रीय मंत्री रामदास आठवले का शुक्रवार नागपुर में आगमन हुआ। उन्होंने नागपुर आगमन के बाद होटल सेंटर पॉइंट में प्रेस कॉन्फ्रेंस ली। आठवले ने कई मुद्दों पर बात की। आठवले ने राज्य सरकार पर आरोप लगाते हुए सवाल किया कि पनवेल एयरपोर्ट को बाला साहेब ठाकरे का नाम देने की क्या आवश्यकता थी। एयरपोर्ट के नामकरण के लिए स्थानिक लोगों की राय लेनी चाहिए। आठवले पत्रकार परिषद में प्रधानमंत्री मोदी की तरफदारी करते नजर आए। उन्होंने कहा कि मोदी की लोकप्रियता में कोई कमी नहीं आई है। पत्रकारों द्वारा जब पेट्रोल के बढ़ते दामों पर सवाल किया गया तो आठवले पलटा झाड़ते नजर आए। केंद्र सरकार की तरफदारी करते हुए कहा कि पेट्रोल के बढ़ते दामों के लिए हर बार केंद्र सरकार को जिम्मेदार नहीं ठहराया जाना चाहिए। आठवले ने कहा कि देश में दलित और सवर्णों का संबंध बढ़ रहा है, पर कुछ जगहों पर दलित पर अत्याचार हो रहे हैं, जो कि बड़ी दुर्भाग्यपूर्ण बात है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का संबोधन करते हुए उन्होंने आगे कहा कि अगर माननीय बाला साहब ठाकरे का सपना पूरा करना चाहते हो तो कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ जो सरकार बनाई है उससे इस्तीफा देकर बीजेपी और आरपीआई के साथ सरकार बनाइए। ढाई साल शिवसेना और 2.5 साल बीजेपी मुख्यमंत्री बनाइए। मराठा आरक्षण पर प्रतिक्रिया देते हुए रामदास आठवले ने कहा कि उन्होंने मांग की है कि मराठा समुदाय को आरक्षण मिलना चाहिए, साथ ही राजपूत जाट इनको भी आरक्षण मिलना चाहिए। इसी मांग को लेकर हम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से मिलने वाले हैं। ब्यूरो रिपोर्ट V24 तास। शिक्षणाची भूमिका ही राज्य सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये योग्य पद्धतीने मांडता आली नाही। एक तर मराठे सत्ताधीश आहे, मराठे जमीनदार आहे, मराठे उद्योग क्षेत्रामध्ये अत्यंत प्रगती करणारे आहे। ही सगळी माहिती सुप्रीम कोर्टाकडे असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता नाही, मराठा समाज मागास नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली। त्या मराठा समाजामध्ये जवळजवळ 50-60% मराठा आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत। अशा मराठ्यांना आरक्षण देण्याच्या संबंधाचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सुद्धा मराठा आरक्षणाची भूमिका कोर्टात योग्य पद्धतीने मांडली होती, पण माननीय उद्धव ठाकरे सरकारला मात्र ही भूमिका कोर्टाला पटवून देता आली नाही आणि जे ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा गरीब मराठा कुटुंबांना आरक्षण देण्याच्या संबंधातली जी आपली मागणी होती किंवा जो आपला विषय होता, आपला प्रस्ताव होता, या प्रस्तावाला योग्य पद्धतीने राज्य सरकारला मांडता आलं नाही आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं नाकारण्यात आलेलं आहे। परंतु केंद्र सरकारचं म्हणणं असं आहे की राज्यामध्ये कोणाला आरक्षण द्यायचं तो अधिकार राज्यांना आहे, परंतु सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की 50%च्या पुढे आरक्षण देता येणार नाही। पण त्या संबंधामध्ये माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका जी आहे की जरी गाईडलाईन असली तरी संविधानामध्ये अमेंडमेंट करून 50%च्या पुढे जाता येते। कारण मी आणि माझा पक्ष गेली अनेक वर्ष मागणी करत होतो की SC, ST आणि OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता सवर्ण समाजामध्ये जे आर्थिकदृष्ट्या मागासलेली कुटुंब आहे अशा कुटुंबांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण दिलं पाहिजे। आणि त्याप्रमाणे 2.5 वर्षापूर्वी माननीय नरेंद्र मोदी सरकारने इकॉनॉमिकल रिकन्स्ट्रक्शन म्हणून मराठा असतील, ब्राह्मण असतील, जाट असतील, राजपूत असतील, ठाकूर असतील अशा सर्वांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सध्या 49.5% आरक्षण आहे। त्यामुळे कोर्टाला पटवून देणं आवश्यक आहे की 50%च्या पुढे आपल्याला जाण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार पार्लमेंटला आहे। एक तर काल देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी भेट झाली मुंबईमध्ये। अर्धा तास आम्ही चर्चा केली आणि त्याच्यामध्ये प्रमोशनमध्ये रिझर्वेशनचा जो निर्णय आहे हा निर्णय सध्याच्या सरकारने माननीय अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कमिटीने दलित आदिवासींना प्रमोशनमध्ये रिझर्वेशन गेल्या 70 वर्षापासून मिळत होतं, ते आरक्षण नाकारण्याचा अत्यंत घातकी निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं दलित अधिकाऱ्यांचं
आदिवासी अधिकाऱ्यांचं प्रचंड अशा पद्धतीचं नुकसान होत आहे. त्यामुळं काल माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रमोशन मध्ये रिझर्वेशन आणि मराठा आरक्षण या दोन विषयावर आणि जे वादळात आलेलं होतं त्या वादळामध्ये नुकसान झालेलं आहे. त्याच्यासाठी भारत सरकारच्या वतीनं काहीतरी मदत मिळाली पाहिजे म्हणून माननीय प्रधानमंत्र्यांची जी भेट आहे ती भेट महायुतीच्या माध्यमातून घ्यावी अशा पद्धतीची सूचना मी त्यांच्यासमोर मांडली आणि 20 तारखेनंतर माननीय प्रधानमंत्र्यांची भेट घेणार आहे, म्हणजे भेट घेणार आहे. आणि आमचे महायुतीचे जे नेते आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहे, चंद्रकांत पाटील आहे, त्यानंतर महादेव जानकर आहे, सदाभाऊ खोत आहे, विनायक मेटे आहे, ते आमचे महायुतीचे नेते आहे. हे नेते आम्ही पंतप्रधानांची भेट घेणार आहोत आणि त्यांच्याशी आम्ही मराठा आरक्षण, प्रमोशन मध्ये रिझर्वेशन आणि चौथे वादळामध्ये झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी म्हणून माननीय प्रधानमंत्र्यांना 20 तारखेनंतर आम्ही भेटणार आहोत आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. एक तर माझ्या पक्षाची आणि माझी मागणी अशी आहे की मराठा समाजाला जसं आरक्षण देण्याची मराठा समाजाची मागणी आहे तशी देशभरामध्ये जाट आहेत, राजपूत आहेत, ठाकूर आहेत म्हणजे क्षत्रिय लोक आहेत. या सर्व क्षत्रियांना 10 ते 12% आरक्षण द्यावं अशा पद्धतीची माझ्या पक्षाची मागणी आहे. आणि 20 तारखेनंतर ज्यावेळेला माननीय प्रधानमंत्र्यांची भेट होईल त्यावेळेला मी त्यांच्या समोर हा मुद्दा मांडणार आहे की देशभरातल्या क्षत्रियांना 10-12% वेगळं आरक्षण द्यावं आणि अनेक राज्यामधल्या क्षत्रिय लोकांमध्ये मोठा संतोष आहे की आमच्या समाजामध्ये गरिबांना आरक्षण द्या, सगळ्यांना आरक्षण द्या असं काही कुणाचं म्हणणं नाही आहे. त्यामुळे ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांना हे आरक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून सगळ्या क्षत्रियांची मागणी आहे. आताही काय नागपूरमध्ये, राजस्थानमध्ये क्षत्रिय समाजाचे लोक मला भेटले आणि त्यांनी अभिनंदन केलं की आपण सगळ्या क्षत्रियांना आरक्षणाची मागणी केलेली आहे. त्याबद्दल त्यांनी आपले आभार मानलेले आहे. मी त्याला सांगितलं की माझी मागणी आहे पण जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही आहे तोपर्यंत माझं अभिनंदन करण्यात अर्थ नाही आहे. त्यामुळं मी संसदेमध्ये हा मुद्दा मांडणार आहे, माननीय प्रधानमंत्र्यांच्या समोर हा मुद्दा मांडणार आहे आणि त्यामुळे सामाजिक ऐक्य आहे. एकदा सगळ्या क्षत्रियांना आरक्षण मिळालं की आता 10% मध्ये ब्राह्मण आहे, लिंगायत आहे, जैन समाज आहे, मुस्लिम समाज आहे, म्हणजे कुठल्याही धर्माचा तो असो त्याचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे आणि जी जात SC/ST मध्ये येत नाही अशा जातींना आणि समूहांना ते आरक्षण देण्याच्या संबंधाचा कायदा आहे 10% आरक्षण. त्यामुळे त्या समाजाला त्याचा फायदा